नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी घटक पाठ क्रमांक 14 अप्पाजींचे चातुर्य यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत। तर मागच्या भाग 1 मध्ये आपण अप्पाजींचे चातुर्य या पाठामध्ये कृष्णदेवराय यांचे प्रधान अप्पाजी यांनी कृष्णदेवरायांची शंका दूर करण्यासाठी कशा पद्धतीने मदत केली आणि कोणता उपाय सांगितला या संदर्भात माहिती बघितली होती। तर आज आपण त्यातील पुढचा जो भाग आहे त्या संदर्भात माहिती पाहू। लक्ष द्या इकडे। राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली। गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता। 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली। कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली। त्याला आनंद वाटला। अप्पाजींचे कौतुकही वाटले। अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले। त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे। या सारख्याच दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा। त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना। अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक। त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली। तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली। अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती। नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली। ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली। अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे। तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला। त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही। अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती। तर बघा, आपण पाठाचं वाचन केलं आहे, थोडक्यात समजून घेऊ। तर मागच्या भागात बघितलं होतं की अप्पाजींनी कृष्णदेवराय यांची जी शंका आहे ती दूर केली आणि त्या उपायामध्ये त्याने सांगितलं की त्यात अवघड काय आहे। एका बैलगाडीत ज्या बैलगाडीने आपण कोबी पाठवणार आहोत त्या बैलगाडीमध्ये गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडायची आणि सगळ्या जागेमध्ये काय करायचं, माती टाकायची, माती भरायची आणि त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरायचं। 3 महिन्यानंतर मस्तपैकी कोबी तयार होईल आणि ताजी कोबी आपण कलिंग राज्याकडे व्यवस्थितपणे पोहोचवू असं त्याने सांगितलं होतं। त्यानंतर बघा, राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली। जसं अप्पाजींनी सांगितलं होतं की एका गाडीमध्ये काय भरायचं, माती भरायची आणि त्यामध्ये कोबीच्या बिया पेरायच्या आणि ती बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना करायचं, तशा पद्धतीनं राजाने तसंच केलं। त्यानंतर बघा, गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता आणि ज्याप्रमाणे सांगितलं होतं कृष्णदेवरायाने गाडीवानाला सांगितलं होतं की तू रोज काय कर, त्या रोपांना पाणी देत जा, तशा पद्धतीने गाडीवान म्हणजे गाडी चालवणारा, बैलगाडी चालवणारा जो व्यक्ती होता त्याला काय म्हटलं आहे, गाडीवान। समजलं? तर तशा पद्धतीने तो पाणी देत होता। 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली। बघा, तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की किती महिन्यानंतर, म्हणजे बैलगाडीला कलिंग राज्यात पोहोचायला किती वेळ लागला किंवा किती महिने लागले, तर उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे। ठीक आहे। कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली। बघा, 3 महिन्यानंतर बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली
आणि कलिंग राजाला म्हणजे कलिंग या राज्यातील राजाला ती कोबी कशी मिळाली? ताजी मिळाली. लक्षात ठेवायचं. त्याला खूप आनंद झाला आणि त्यानंतर त्यांनी अप्पाजींचे कौतुकही केले. बघा, एक प्रकारे कलिंगचे जे राजे आहेत ते अप्पाजींची परीक्षा घेत होते. या परीक्षेमध्ये ते पास झाले आणि त्यांनी त्यांचे कौतुकही केले. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी. बघा, अजून कलिंगचा जो राजा होता त्यांच्या मनामध्ये दुसरा विचार आला आणि बघा त्यांनी काय विचार केला, त्यांना काय वाटलं. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या. आता बघा, ही परीक्षा कोणती होती? दुसरी परीक्षा घेत आहेत कलिंगचे राजे. कुणाची? अप्पाजींची. आता ह्या परीक्षेमध्ये त्यांनी काय केलं बघा, त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची. लक्षात ठेवायचं. निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची. मी पाहू शकता चित्रामध्ये शब्दार्थामध्ये दिला आहे. जसं चतुरमध्ये हुशार, चतुर म्हणजेच हुशार. आस्वाद घेणे म्हणजे आनंद घेणे, बघितलं आपण कालच. निरोप म्हणजेच बातमी किंवा खबर. जलद म्हणजे वेगाने. त्यानंतर निकृष्ट म्हणजे कमी दर्जाचे. यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. मध्यम दर्जाची म्हणजे जसं लक्षात ठेवायचं, एखादी स्पर्धा जेव्हा होत असते आणि त्या स्पर्धा झाल्यानंतर आपण प्रत्येकाला काय देतो? क्रमांक देत असतो. लक्षात ठेवायचं. काय देतो? क्रमांक देतो. जसं पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक. आता पहिला क्रमांक म्हणजे समजा उत्कृष्ट, दुसरा क्रमांक म्हणजे मध्यम दर्जाचे आणि तिसरा क्रमांक म्हणजे कनिष्ठ दर्जाचं, त्याला आपण निकृष्ट म्हणू शकतो, पण त्याला क्रमांक देतो. तर अशा पद्धतीने निकृष्ट, मध्यम आणि उत्कृष्ट अशा 3 प्रकारे त्या मूर्त्या आहेत. सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांग. त्या 3 मूर्त्यांमधील राजाने सांगितलं अप्पाजींना की ज्या 3 मूर्त्या आहेत त्या 3 मूर्त्यामध्ये उत्कृष्ट, मध्यम दर्जाची आणि निकृष्ट अशा पद्धतीने 3 मूर्त्या आहेत. त्यापैकी उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती आहे हे तू मला ओळखून सांग. बघा, त्यानंतर अप्पाजी काय म्हणतात, त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. बघा, दिसायला त्या मूर्त्या सारख्याच होत्या, एकदम एकही फरक त्यामध्ये दिसत नव्हता. बरेचसे लोक पाहून प्रयत्न करून थकून गेले होते, म्हणून त्यांच्यामधील एकही फरक कोणालाही ओळखता येत नव्हता. बघा, त्यानंतर अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. बघा, अप्पाजी खूप हुशार होते, खूप चतुर होते. त्यांनी पटकन काय केलं? युक्ती लढवली आणि काय म्हणाले? मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे वाकणारी. लक्षात ठेवायचं. लवचिक म्हणजे एकदम नरम म्हणू शकतो आपण. तार जसं तार असते ना, जसं तांब्याची तार असते की नाही, एकदम लवचिक असते. जर आपण एखाद्या भागाला जर टेकला आणि जर दबाव जर दिलं तर ती थोडी वाकते. लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने लवचिक तार घेतली, वाकणारी. ती एका मूर्तीच्या कानात घातली. काय केलं? ती तार एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आता बघा काय झालं, कानातून त्यांनी काय केलं? तार टाकलं. ती तार कुठून बाहेर निघाली? तोंडातून बाहेर निघाली. तेव्हा अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती आहे. ही मूर्ती कशी आहे? निकृष्ट आहे. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. आता बघा, एक प्रकार झालं. त्यानंतर चित्रामध्ये पाहू शकता, पुढे चित्र देणार आहे तुम्हाला पुढच्या भागामध्ये. लक्षात ठेवायचं. तर बघा, नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. बघा, पहिली तार त्यांनी काय केलं होतं? कानातून टाकलं होतं, तर तोंडातून बाहेर पडली होती आणि त्यांनी ही निकृष्ट दर्जाची आहे म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मूर्तीच्या कानात ती तार घातली आणि ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजे एका कानातून टाकलं तर दुसऱ्या कानात ती काय झाली? बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे.
ही मूर्ती कोणत्या दर्जाची आहे? मध्यम दर्जाची आहे. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. सारखाच प्रयोग अप्पाजींनी तिसऱ्या क्रमांकाच्या मूर्तीवर केला. बघा आता काय झालं, त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. बघा, तिसऱ्या मूर्तीच्या एका कानात जेव्हा त्यांनी ती लवचिक असलेली तार घातली तेव्हा ती तार कोणत्याही मूर्तीच्या तोंडातून किंवा कानातून बाहेर पडली नाही. आणि तेव्हा अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. समजलं? अशा पद्धतीने अप्पाजींनी 3 मूर्तीवर काय केलं? प्रयोग केला. आणि कनिष्ठ दर्जाची मूर्ती कोणती, मध्यम दर्जाची मूर्ती कोणती आणि उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती या संदर्भात माहिती दिली आणि राजाला सांगितलं. आता खरोखरच ह्या परीक्षेमध्ये कलिंगच्या राजाने जी आता पुन्हा दुसऱ्यांदा जी अप्पाजींची परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये खरोखरच अप्पाजी पास झाले का, हा जो भाग आहे आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासू. तर ह्या शिकलेल्या भागावर थोडक्यात प्रश्नोत्तरे बघून घेऊ. प्रश्न क्रमांक 1, किती महिन्यांनी बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली? बघा, आत्ताच तुम्हाला मी विचारलं होतं प्रश्न की किती महिन्यांनी बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. उत्तर आहे 3 महिन्यांनी बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. प्रश्न क्रमांक 2, अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? उत्तर, अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला सांगितले. कळलं? त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, कृष्णदेवराय यांच्या काळातील वाहतुकीचे साधन कोणते? खूप सोपा प्रश्न आहे. बैलगाडी हे त्या काळातील वाहतुकीचे साधन होते. प्रश्न क्रमांक 4, विजयनगरमध्ये कोण राज्य करीत होता? याचं उत्तर, विजयनगरमध्ये कृष्णदेवराय नावाचा राजा राज्य करीत होता. तर समजलं? त्या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आणि उरलेला जो भाग आहे आपण पुढच्या भाग 3 मध्ये अभ्यासू. धन्यवाद.